तुझे ना इथं थांबताव ना मग ना. तर मित्रांनो आपल्या उसटणे अड्ड्यात एक म्हणजे चांगली प्रेक्षणीय लढत बघायला भेटले आणि याचा दोन्ही नंदींचा चांगला गुलाल झाले. तर त्यांची आपण मुलाखत घेऊ आणि त्यांचा परिचय विचारू. दादा तुमचा परिचय द्या. आमचं नाव श्यामा ग्रुप चिराट पण नावान गाडी पलते आमची आणि चिराटपाचा बैल आहे श्यामा म्हणून. आणि आम्ही घाटावरून बैल मागवला होता आजच्या मैदानासाठी बलमा. घाटावरून बैल मागवला त्या मालकाचं नाव काय? आदेश. पुढे हे मालक आहे हे का? तर दादा तुम्ही पुढे या. तर दादा तुमचा परिचय द्या. तुम्ही घाटावरून आले. आमचं नाव आदेश विष्णू तरस. आमचा हवेली एक्सप्रेस बालमा. आम्ही सेकंड घाटाला पळतो पण आमची मैत्री आग्रा खातर आम्ही पळायला इकडे आलो मुंबईत. तर दादा तुमच्या नंदीचं नाव काय? हवेली एक्सप्रेस बालमा 0027. 0027. हो. तर दादा तुम्ही म्हणजे तुमचा आजचा एवढा घाटावरून दादांनी मागवला हा नियोजन कोणी जमून आणला? जयेश भोसले आणि आमचे छोटे बंधू तेजस तरस. तर दादा तुम्ही इथेच होते या का घाटावरून आले एवढ्या? नाही घाटावरून आलो आम्ही सकाळी. घाटावरून हो आलो. हो. तर कितीला निघालेले तरी? आम्ही 7 वाजता निघालो सकाळी. लवकर आलो. शर्यत लेट झाली आमची जमली. तर दादा म्हणजे तुम्ही इथे आले ही विरुद्ध गाडी कुठली होती? नाही त्यांनाच माहिती एवढं नाही सांगता येणार आम्हाला. दादा कुठली होती विरुद्ध गाडी? दाभाड व्यवसायचा प्रधान होता आणि वाडग्या होता लेंगरेंचा. वाडगे होता लेंगऱ्यांचा. हिंदकेसरी. तर ही म्हणजे अशी शर्यत याच्यावरती होती का? बिनजोडला होती? आपला बिनजोडला नाव होता अर्धा गोंडा 6,000 रुपये 31,000 नाव होता. त्या दाभाड वापसावेला आपलं नाव फिरवलं होतं. फिरवला होता. तर दादा चांगली एक प्रेक्षणीय लढत बघायला भेटली आणि दोन्ही नंदी खूप चांगले बालाले आणि ते समोरचे नंदी होते ते सुद्धा खूप चांगले बालाले. तर आज आपल्या शर्यतीबद्दल काय काय झालं म्हणजे नक्की आज? शर्यतीबद्दल असा होता गाडी आम्हाला त्या बालमामध्ये गाडी आमची चांगलीच पलते. आज आम्हाला वाटलं होतं का आज आम्ही गुलाल घेऊन जाणार आहे. आज पहिले आल्यालाच पहिले बिनजोडला आम्ही नाव दिला. आम्हाला कोण पण जोड झाला असतं तरी आम्ही गुलाल घेऊन गेलो असतो गुलाल. नक्कीच. तर दादा आज आपण नंदिनी चांगला गुलाल मिळवून दिले त्याच्याबद्दल काय बोलाल म्हणजे असं काय स्पीड लागला आजचा? श्यामाबद्दल बोलायचं तेवढा कमीच आहे. आता तो आपला बैल गाडी जेवढी आपल्याला घसाल जास्त चिटकून चालेल जेवढी टाकून जाईल तेवढा बैल डबलने आपला अंतर देऊन गाडी पुढे मारतो. तर दादा तुम्ही आनंदी खरेदी कुठून केला? खरेदी आपला बेल्या बाजारून केला होता. बेले बाजारावरून. तेव्हा घेतला तेव्हा आदत होता? आदत वासरू होता. आपण 22,000 निवल घेतलेला होता. 22,000. तर घेऊन किती वर्ष झाले? आता 4 ते 4.5 वर्ष झाले आपले बैल घेऊन. 4 ते 4.5 वर्ष. मग घेतल्यापासून असं किती गुलाल मिळवले? घेतल्यापासून गुलाल आता भरपूर गुलाल झालेले आहेत. मागच्या सीझनला टॉप मध्येच बैल पळतो होता. आता पण सध्या टॉप मध्येच बैल पळतो आपला. टॉप मधीनच. तरी अंदाजे किती गुलाल? 150च्या प्लस जास्त झाले असेल. 150च्या प्लस. तर खरेदी कितीची केली? खरेदी आपली 22,000 ते 25,000 छोटी खरेदी होती आपली. तर दादा तुमच्या दावणीला हा एकच नंदी एक अजून आहेत? आपल्या दावणीला 2 नंदी आहेत अजून. छोटा श्यामा म्हणून खरेदी केलेली आता आणि सर्जा म्हणून पळणार आहे आपला बैल. आज किती आणलेले? आज तिन्ही बैल अड्ड्यात आहेत आज. मग तिन्ही अड्ड्यात आहेत. ते कुठे आहेत? ते तिकडे दावणीला आहेत तिकडे बाजूला. तर मग त्या नंदीना शर्यत झाली त्यांची गाडी सुतामध्ये गाडी पडली होती आपली. सुतामध्ये पडली असू देत. आणि या नंदीने तर विजय चांगला मिळून दिला. त्या श्यामाचे विषय वेगळाच आहे. श्यामा ओव्हरटेक म्हणजे ओव्हरटेकच करणार लास्ट पर्यंत. तर दादा तर तुम्हाला अजून एक प्रश्न विचारतो. तर तुम्हाला म्हणजे ही आवड कधीपासून निर्माण झालेली? आवड म्हणून छोट्यापणापासूनच. आमच्या गावात भरपूर नंदी आहेत. त्या छोट्यापासून आम्हाला तेवढा आनंद आहे त्याच्यात. छोट्यापणापासून. तर मित्रांनो तुम्हाला सांगतो ही आवड आहे ना त्यांना लहानपणापासून आहे आणि लहानपणापासून आपलं कसं सगळं मित्र एकमेकांना घेऊन येतात एकमेकांसोबत आवड निर्माण होतो ना. मित्रांना सुद्धा आवड होती ना दादाला सुद्धा आवड निर्माण झाली. आम्हाला त्यांचं फक्त आभार मानायचं आहे की आम्ही एक शब्द टाकला त्यांना का तुम्ही बैल घेऊन या. ते आमचा नाराज नाही केला. शब्द पाडून नाही दिला का तुम्हाला बैल पाहिजे आम्ही घेऊन येतो. कालच त्यांचे कॉन्टॅक्ट झाला आमचा. ते लगेच दुसऱ्या दिवशी बैल घेऊन आला आज. चला आता आपण दादांकडे जाऊ. दादा काय बोलायला कॅमेरावाले इकडे. तर दादा आपल्या नंदीबद्दल आता माहिती द्या. हा नंदी खरेदी कुठून गेला? हा नंदी छत्रपती संभाजीनगर वरून आमचे मित्र आहे अंकुश पाटेकर म्हणून त्यांच्याकडनं खरेदी केला. आदत मध्ये केला होता आम्ही पण. तर आदत मधून खरेदी केला तेव्हा त्याचा पल कसा होता? नाही आम्ही पळूनच घेतला होता. आमच्या सेकंड घाटाला पब्लिकला बैल पळून घेतला होता. तेव्हा त्यांच्या दावणीला होता तेव्हा तो शर्यती जिंकायचा का? नाही चालूच केलं त्याने. आदत होता. आदत होता. हा 1-2 फेरे काढले त्यांनी. पहिलाच घेतला. तर दादा आता तुम्ही स्वतः घाटावरती मग तो घाटावरती पळतो का नाही? 3 फेऱ्यांच्या पळवले? नाही 3 फेऱ्याचे नाही पळवत आम्ही.
तीन फेऱ्यांच्या नाही पळवत नाही, नाही. बिनजोडलाच बिनजोड आणि सेकंद घाटा मग जास्तीत जास्त आपला मुंबईमध्ये नंदी असतो का घाटावरती असतो? नाही, नाही, घाटावरती असतो घाटावरतीच असतो. हो. तर दादा तुमचा म्हणजे नंदिनी तुमचं एक असं नाव आता रोशन करीत घेतले, आता मुंबईमध्ये त्यांचं नाव गाजतोय, काय बोलले त्याच्याबद्दल? नाही, त्याचा विषय तो घरून निघाला गुलाल घेऊनच घरी जातो. पहिल्यापासून बिनजोड व्हायचं फेवरेट आहे. बिनजोड म्हणजे फेवरेट आहे. हो. तर आपल्या दादांबद्दल काय बोलाल? हा मित्र आहे, एक नंबर माणूस आहे. एक नंबर माणूस आहे. तर मित्रांनो चला मित्रांनो बाय बाय, आपली मुलाखत संपली. इकडे बघा हेच ते दोन नंदी, चांगला गुलाल घेतला आणि मस्त तुम्ही बॉडी लुक आणि त्यांचा नंदींचा जल्लोष बघू शकता व्हिडिओ मधील. दोघांची फिटनेस खूप चांगली आहे.